नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. वृषभ राशीकरता हा जो संपूर्ण महिना आहे बऱ्याच प्रमाणात शुभ फलदायी असणार आहे. फक्त इथेच एकच गोष्ट आहे की जो मंगळ आहे जो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे तो वक्री झालेला आहे, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. उलट पक्षी बरेचसे ग्रह तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत. ते सर्व ग्रहांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे कशा प्रकारचे असतील ते थोडेसे सखोलतेने बघू. जसं की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा जो गुरु आहे हा गुरु 4 फेब्रुवारीनंतर मार्गस्थ होणार आहे. ही जी ग्रहस्थिती आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत शुभफलदायी अशीच असणार आहे. तुम्ही हे थोडंसं नोटीस केलं असेल किंवा तुमच्या लक्षातही आलं असेल की गेले 3-4 महिन्यामध्ये गोष्टी तुमच्यासाठी जशी तुम्ही अपेक्षा करता त्याप्रमाणे होत नाहीत. म्हणजे थोडीशी दगदग जास्त होते, तुमची मेहनत थोडी जास्त होते, परंतु अपेक्षित जे परिणाम आहेत ते काय तुम्हाला मिळत नाही आहे. कारण तुमची जी रास आहे हे मेहनत करण्याला मागे पुढे बघणारी नाही आहे आणि नीट विचारपूर्वक काम करणारे आहे, तरीसुद्धा तुम्हाला अपेक्षित असे काही रिझल्ट्स मिळत नाहीत. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 7-8 तारखेनंतर किंवा 6-7 तारखेनंतर हळूहळू गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला लागतील आणि त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आणि खास करून भाग्याची साथ आहे जी की गेल्या 3-4 महिन्यात तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हती, या महिन्यामध्ये निश्चित मिळेल. त्यामुळे साहजिकच तुमच्या कामाचा जो उरक असेल तो सुद्धा डांगा राहील. कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. तर एकंदरीत गुरुचं हे मार्गस्थ होणं आहे हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. आता जसं सांगितलं त्याप्रमाणे मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, परंतु तो वक्री आहे. तसं पाहिलं तर या महिन्याच्या 25 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे, परंतु महिन्याचा बराचसा कालावधी हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये वक्री असणार आहे. याचा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला हवी ते म्हणजे तुमचे खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमची जी रास आहे थोडीशी लाईफस्टाईल जगणारी रास आहे, तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च याच्यापासून थोडंसं वाचणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, गुंतवणूक करायची असेल, ती सुद्धा नीट विचारपूर्वक करा, कारण गुंतवणूक तुमची चुकीची वगैरे होऊ शकेल. या ठिकाणी लक्ष द्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे झटपट जे पैसे आहेत ते मिळण्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या मागे अजिबात लागू नका. तुमचे अंदाज साफपणे चुकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले कुठलीही जरी तक्रारी आली तर लगेच डॉक्टरी रस करणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, गुरु जो मार्गस्थ होऊन तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे ती खूपच उत्तम आणि चांगली गोष्ट आहे. ज्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी जरी गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की थोड्याशा टोकाच्या होत्यात, काळजी करू नका. गुरु जो तुमचा मार्गस्थ झालेला आहे त्याची दृष्टी पंचमावरती आहे, ती तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील, नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा साधारण 5-6 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायीच असणार आहे. या सर्वांनी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काळजी करू नका. या सर्व याच्यामध्ये तुमच्यासाठी ज्या गोष्टी आहेत, ग्रहांचं जे भ्रमण आहे ते तुमच्यासाठी फार शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या भाग्यस्थानामध्ये रवी जो ग्रह आहे तो भ्रमण करतो आहे आणि 13 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये जाणार आहे. आणि बुध जो ग्रह आहे जो की तुमच्या राशीचा धनेश आहे, पंचमेश आहे, जो की भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, 14 तारखेनंतर तो तुमच्या दशमात जाणार. तर एकंदरीत हे ग्रहस्थिती तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. उलट आर्थिक संदर्भातली जी आवक आहे ती अतिशय उत्तम राहील. काळजी अजिबात करू नका. फक्त खर्च आहेत त्याच्यावरती जे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला नजर ठेवणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये फिरायला वगैरे जाणं, पिकनिकला जाणं, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, तशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येईल. त्याच्यामुळे हा महिना तुम्हाला जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे जाणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करतात या ठिकाणी तुमच्या कामाचा ठसा चांगल्या प्रकारे उमटेल. याचप्रमाणे जे सहकर्मी आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचा जो रॅपो आहे तो खूप चांगल्या प्रकारचा राहील. याचप्रमाणे वरिष्ठांबद्दलचे नातेसंबंध चांगले राहतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही चांगले अनुभव येतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येतील.
जरूर त्यावर काम करा. भविष्यामध्ये जाऊन ते तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. आणि त्या ठिकाणी सुद्धा नवीन कामकाजाच्या संदर्भात किंवा नवीन जर का तुम्ही कुठल्या फील्डमध्ये एंटर करत असाल, नवीन व्हेंचरमध्ये जर का एंटर करत असाल, तरीसुद्धा हा जो संपूर्ण महिना हा अतिशय उत्तम राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला करायचं असेल, हा संपूर्ण महिना अतिशय चांगला राहील. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शनी, जो की तुमचा भाग्येश आहे, दशमेश आहे किंवा कर्मेश आहे, तो तुमच्या कर्मस्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये भ्रमण करताना मार्गस्थ आहे. काळजी करू नका. अतिशय चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. गेल्या 3-4 महिन्यापासून जे तुम्ही प्रयत्न करता आहात, स्वतःचा संपूर्णपणे जोर लावून ज्या गोष्टी करतात, त्याची खरी फळं किंवा त्याचे खरे परिणाम तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्यामुळे भरभरून त्याचा लाभ घ्या किंवा भरभरून त्यासाठी कामाला लागा. तुम्हाला त्याचे जे अपेक्षित परिणाम आहेत हे निश्चित मिळतील. या महिन्यामध्ये आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे, जे की तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. ती म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी लाभस्थानामध्ये आहे आणि लाभस्थानाचा स्वामी तुमच्या राशीमध्ये, म्हणजे त्याला आपण अन्योन्य योग म्हणतो. तर हा अन्योन्य योग तुमच्या राशीतून लाभस्थानात होणार आहे. त्यामुळे लाभाच्या संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या महिन्यात सहजपणे मिळणार आहेत. सहजपणे म्हणजे प्रयत्न तर करावे लागतील, परंतु गेल्या 4-5 महिन्यात जेवढे प्रयत्न केले आहेत त्याच्या तुलनेत या प्रयत्नांना तुम्हाला अपेक्षित लाभ खूप चांगल्या प्रकारचे मिळू शकते. काही चांगल्या प्रकारच्या गुंतवणूकसुद्धा होऊ शकते. तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर जे नातेसंबंध जे ताणले गेलेले होते ते बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील. याचप्रमाणे काही चांगल्या उत्तम गुंतवणुकासुद्धा होतील. तर एकंदरीत लाभाच्या संदर्भात सुद्धा प्रत्यक्ष लाभ ज्याला आपण म्हणतो, किंवा काही जरी लाभ तुमचे अडकलेले असेल, त्याच्यामध्ये विलंब होत असेल, तर तशा प्रकारचे लाभसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. हा संपूर्ण महिना या संदर्भात तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, जसं की या महिन्याच्या 1 तारखेला शुक्र, राहू, नेपच्यून याची युती होणार आहे तुमच्या लाभस्थानात. तर साधारण 1 तारखेच्या दरम्यानचा जो कालावधी आहे, म्हणजे 1, 2, 3 या 3 दिवसांमध्ये थोडंसं लक्ष द्या. आर्थिक संदर्भातले व्यवहार नीट विचारपूर्वक करा. खास करून गुंतवणूक आणि खर्च यावरती नीट लक्ष देणं गरजेचं राहील. अशा प्रकारच्या काही योजना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या खरं तर प्रलोभन असतील. तुम्हाला त्यावेळेला वाटेल की ही योजना खूप चांगली आहे, की अशा प्रकारे गुंतवणूक करणं खूप चांगलं आहे, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की तुमचे निर्णय चुकलेले होते. तर साधारण 1, 2, 3 या 3 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे साधारणतः 2-3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. लक्षात घ्या, गुरु आणि बुध हे जे 2 ग्रह आहेत तुमच्या राशीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहेत आर्थिक संदर्भात. कारण 2, 5, 8, 11 या स्थानाचे ते अधिपती आहेत आणि त्यांचा त्रिकोण तुमच्याच राशीतून आणि भाग्यस्थानातून होणारा अतिशय चांगला आहे. म्हणजे आर्थिक संदर्भातले काही चांगल्या योजना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असतील. त्या संदर्भामध्ये काही चांगले गुंतवणूक होऊ शकेल, काही चांगली सेव्हिंग्स होऊ शकतील, नवीन संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही पब्लिक फिगर असाल तर फेमस होणं, प्रसिद्ध होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव यामध्ये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये निश्चित येतील आणि त्या अन्वये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर केलं जाण्याचा योग संभवतो. एकंदरीतच गुरु बुधाचा जो त्रिकोण 3 तारखेला होणार आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, जो शनी तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा जो त्रिकोण योग आहे, या त्रिकोण तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण काही तुम्हाला चान्सेस किंवा आयडियाज वगैरे येतील, त्याचा जरूर लाभ घ्या. त्या संधीचा तुम्हाला सोनं करायला हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा कालावधी अतिशय चांगला राहणार आहे. लक्षात घ्या, त्यापासून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. त्याचप्रमाणे मंगळ आणि बुधाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या दशमात येणार आहे, दोघांचा त्रिकोण अतिशय उत्तम असणार आहे. खास करून कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, गुंतवणुकीच्या संदर्भातले गोष्टी आहेत या तुमच्यासाठी खूप फेवरेबल असणार आहे. याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे यांच्याबरोबर सुद्धा कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग या दरम्यान निश्चित येईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भात हा जो संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या संदर्भामध्ये चांगल्या संधीत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे, जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस याच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील.
तुमचे जे अंदाज आहेत ते या दरम्यान चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर काळजी घ्या, वादविवादात अजिबात जाऊ नका. तर आता पण तुम्हाला साधारण कल्पना आलेली असेल की या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुमचे जे खर्च आहेत त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं जर का तुम्ही ठेवलं, त्याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं जर का तुम्हाला व्यवस्थित जमलं, तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आर्थिक संदर्भात आणि जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अत्यंत शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.